जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसल्याने नागरिकांची गैरसोय। विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोडची मागणी। आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन। संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत व विवाह नोंदणी कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांवर बारकोड नसल्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजात अडचणी येत आहेत। आधार कार्ड दुरुस्ती, पासपोर्ट व नोकरीसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते। याबाबत संगमनेर येथील नागरिकांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन दिले। बारकोडसह प्रमाणपत्र देण्याची सुविधा तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही आपल्या विधानसभेचे सदस्य पदवीधर संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। संगमनेरमध्ये शहरामध्ये विवाह नोंदणी दाखल्याचं ऑफिस कॉटेज हॉस्पिटलजवळ आहे। त्याचबरोबर संगमनेर तालुक्याच्या ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंदणी दाखले दिले जातात, परंतु हे जे दिलेले दाखले आहेत याला बारकोड नसल्यामुळं ते विवाह दाखले अनेक ठिकाणी चालत नाही असा जनतेचा खूप आक्रोश आहे। जिथे लोक नोकरीसाठी जातात, विद्यार्थी नोकरीसाठी जातात, तेव्हा कागदपत्र तपासणी होते, त्यावेळेस बारकोड नसल्यामुळे त्यांना अक्षरशः बाहेर काढलं जातं। त्याचबरोबर पासपोर्ट ऑफिस, पॅन कार्डसाठी विवाह नोंदणी दाखला नाव बदलासाठी खूप आवश्यक आहे। तसेच आधार कार्डच्या नाव बदलाकरताही विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे, परंतु गेले अनेक महिने सदरचा विवाह नोंदणी दाखला विदाऊट बारकोडचा असतो आणि ही यंत्रणा संगमनेरमध्ये का नाही हा अनेक वेळा प्रश्न पडतो। इतर शहरामध्ये दिलेले विवाह नोंदणीचे दाखले हे बारकोड सहित येतात, त्यांच्याकडे यंत्रणा आहे। मग नेमकं आपल्याला ही यंत्रणा उभा करण्याला नेमकी कमतरता काय आहे ह्या प्रश्नाकडं सगळं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज इथे शरद गाडेकर, यश गाडेकर, प्रथमेश गाडेकर, विके मंडलिक, आलोक बर्डे आणि आमच्या व्यवसायातील अनेक लोक आलेले आहेत की ज्यांनी हा जनतेला होणारा त्रास कमी होण्याकरता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। यामध्ये जनतेचा त्रास कमी होऊन त्या लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आमची खरी हीच भावना आहे, म्हणून आम्ही हे निवेदन दिले आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।